नमस्कार मित्रांनो, काळ बदलला, टेक्नॉलॉजी बदलली, इंटरनेट आलं, स्त्री पुरुष खांद्याला खांदा लावून काम करू लागले. विविध क्षेत्रामध्ये पुरुषांप्रमाणेच किंबहुना पुरुषांपेक्षाही 2 पावलं पुढे जात स्त्रियांनी खूप मोठं यश संपादन केलं. जागतिकीकरणाबरोबरच आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये आयटी इंडस्ट्री, फॅशन, मॉडेलिंग, चित्रपटसृष्टी अशा सर्व क्षेत्रामध्ये महिलांनी मोठं योगदान दिलं. पण या सगळ्या चांगल्या गोष्टीसोबतच काही वाईट गोष्टी सुद्धा समाजात वाढू लागल्या आणि त्यातीलच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे महिलांमध्ये दारू आणि सिगारेट पिण्याचं अलीकडल्या 10 वर्षात वाढलेलं प्रमाण. मित्रांनो, मागच्या वर्षी आलेल्या एका रिसर्चनुसार भारतामधील महिलांचं मागील 10 वर्षात सिगरेट ओढण्याचं प्रमाण हळूहळू वाढत चाललं आहे आणि टक्केवारीनुसार पुरुषांचं सिगरेट ओढण्याचं प्रमाण हळूहळू कमी होत चाललं आहे. मागच्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला सिगरेट पिण्याच्या बाबतीत जगामध्ये 2ऱ्या क्रमांकावर पोहोचल्या आहेत. बरं, फक्त महिला सिगारेट पिण्याच्या बाबतीत पुरुषांच्या पुढे चालल्या आहेत का? तर तसं नाही. एके दिवशी ऍव्हरेज किती सिगारेट प्यायच्या याच्या टक्केवारीतही महिला पुरुषांपेक्षा आता खूप पुढे गेल्या आहेत. म्हणजे भारतामध्ये सरासरी एक पुरुष दिवसाला 6 सिगारेट पितो, पण आपल्या देशात एका दिवसाला सरासरी महिला 7 सिगारेट पितात. आणखी एक महत्वाची आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे धूम्रपान हे पुरुषांच्या शरीरापेक्षा महिलांच्या शरीराला जास्त घातक असतं. पुरुषांपेक्षा महिलांना सिगारेट किंवा धूम्रपान केल्यामुळे 25% जास्त धोका होतो. इव्हन महिलांमध्ये आढळणारा स्तनांचा कर्करोग धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये 10% जास्त आढळतो. मित्रांनो, ज्यावेळेस सिगारेटचा शोध लागला होता त्यावेळेस फक्त पुरुषच सिगारेट पित होते आणि त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी सिगारेट पिऊन महिलांनी पुरुषांच्या मक्तेदारीच्या विरोधात एक आंदोलन उभं केलं होतं आणि त्यावेळेस सिगारेटला महिलांनी स्वातंत्र्याचं प्रतीक मानलं होतं आणि आज हेच प्रतीक दरवर्षी लाखो स्त्रियांचा जीव घेत आहे. मित्रांनो, भारताच्या ग्रामीण भागात अजूनही महिलांना सिगारेट पिण्यासारखं वातावरण नसल्यामुळे तिकडे महिलांचं सिगारेट पिण्याचं प्रमाण कमी आहे. मात्र शहरांमध्ये तरुण महिलांमध्ये सिगारेट पिण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. मित्रांनो, महिला असो की पुरुष असो, लहान असो की म्हातारा असो, प्रत्येक व्यक्तीच्या शरीरावर सिगारेट असो, तंबाखू असो, या सगळ्या गोष्टीमुळे वाईट परिणाम होतच असतात. यावर जर वेळीच काही उपाय नाही केले तर भविष्यात हा एक मोठा प्रॉब्लेम बनून समोर येऊ शकतो. या सगळ्या विषयाच्या बाबतीत तुम्हा सगळ्यांचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की लिहा. धन्यवाद.